चल बघा इकडं आता पुन्हा एकदा घेऊ आपण परत एकदा रिपिटेशन घेऊ रिपीट घेऊ सीचा आवाज स सीचा आवाज स केव्हा होतो इथे लक्षात तुमच्या बघा सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे सीच्या सोबत कोणासोबत सीच्या सोबत आपल्याला कोण पाहिजे वाय पाहिजे वायचा आवाज ए कळलं सीच्या सोबत जर वाय असला तर आणि तरच सीचा आवाज काय करायचा स घ्यायचा सी सोबत कोण पाहिजे वाय असला तरच सीचा आवाज स घ्यायचं बघा सी सोबत आला काय तर वाय मग सीचा आवाज क घेणार की स घेणार स म्हणून स बघा आता वायचा आवाज इ आहे स य बघा साय होणार की नाही सांगा सायकल काय म्हणायचं याला सायकल कायकल का म्हणायचं नाही कारण काय त्याचं सी सोबत कोण आलेलं आहे आता नेक्स्ट कळलं तुम्हाला हे एक नंबर आता दोन नंबरला सीचा आवाज आणखीन कधी स होतो बघा सी सोबत कोण पाहिजे आय पाहिजे सी सोबत कोण पाहिजे आय सी सोबत जर वाय आणि आय हे जर नसले तर सीचा आवाज काय घ्यायचा कच घ्यायचा पण इथं काय आहे सी सोबत आय आहे जेव्हा जेव्हा सी सोबत आय असेल तेव्हा सीचा आवाज स घेणार की क घेणार स घेणार नाहीतर अदरवाईज आपण काय करायचं त्याला क म्हणायचं आता सीच्या सोबत मागे आहे हा सीच्या सोबत पुढे कोण आलाय आय आला मग सी बघा आयचा आवाज काय रे आयचा मूळ आवाज काय आहे कोण सांगेल आयचा आवाज काय आहे व्हेरी गुड स ई सी वाय जर वाय शब्दामध्ये सगळ्यात शेवटी आला तर वायचा आवाज काय घ्यायचा माहिती तुम्हाला व्हेरी गुड मग सी ट झालं वाय हा शेवटी आला म्हणून ई म्हणायचं सी टी मग हे किती होणार का सिटी होणार आता कळलं तुम्हाला किती न म्हणता काय म्हणायचं सिटी म्हणायचं सी गावर म्हणायचं सीच्या नंतर हा आय आलाय म्हणून या सीचा आवाज स घ्यायचा जर आय नसता तर दुसरा कोण जर याच्या सोबत जर जोडीदार असता तर आपण त्याला सरळ किती म्हणलं असतं कळलं म्हणून सीच्या नंतर आय आला सी टी वाय टी सिटी वाय पण का वायचा आवाज मूळ आवाज काय आहे य आहे कळते तुम्हाला पण हा वाय शब्दामध्ये सगळ्यात शेवटी जर आला तर त्याला काय म्हणायचं रे आवाज त्याचा काय घ्यायचा व्हायचा ई घ्यायचा म्हणून हा सिटी झाला नाहीतर म्हणताल सिटी बरोबर आहे तसं नाही कळलं बघा आता नंतर 3 नंबरला घेऊ बघा इकडं सीच्या सोबत कोण पाहिजे ई पाहिजे सीच्या सोबत ई पाहिजे जर सी सोबत त्याला लागूनच पुढं ई जर आला तेव्हा सुद्धा सीचा आवाज सच घ्यायचा क घ्यायचा नाही सीच्या नंतर लगेच जर वाय किंवा आय किंवा ई वाय ई आय ई बरोबर हे तिघ जण जर सोबत आले तर सीचा आवाज काय घ्यायचं सच घ्यायचा बघा म्हणून सीच्या नंतर लगेच कोण आले याला म्हणून सीचा आवाज काय होणार स होणार ईचा मूळ आवाज काय ए ईचा आवाज काय आहे ए आहे येथे लक्षात तुमच्या ईचा मूळ आवाज काय ए आहे आपण काय करू ईला ई घेऊ ईचा आवाज काय आहे ए घेऊया येथे लक्षात तुमच्या म्हणून स ए से ल झालं असेल येते लक्षात चला आता याच्यानंतर आपण नंतर घेऊया